नमस्कार, मी नीलम जगताप साबळे. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. आता बातम्या पाहूयात विस्ताराने. मनोज जरांगे यांचा मोर्चा मुंबईच्या वेशीवर आहे. नवी मुंबईतल्या मंडईमध्ये जरांगेंचा मोर्चा पहाटे दाखल झालाय. आझाद मैदानावरच आंदोलन करणार. पोलिसांनी दिलेल्या नोटीसला आमचे वकील न्यायालयात जातील. मनोज जरांगे ठाम आहेत. आपण चर्चेला तयार आहेत. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी चर्चेला यावं. मनोज जरांगेंकडून भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. सकाळी 5 वाजता एपीएमसी मध्ये मनोज जरांगे यांच्यासह संपूर्ण मराठा वादळ हे एपीएमसी मध्ये पोहोचले. आपल्या प्रतिनिधी कविता लोखंडे आपल्या सोबत जोडलेल्या आहेत. कविता, मनोज जरांगे यांच्यासह लाखो आंदोलनकर्ते आता एपीएमसी मध्ये उपस्थित आहेत. काय अधिकची माहिती? गेल्या 6 दिवसापासून चालू असलेला पायी लॉंग मार्च जो आहे तो आज नवी मुंबईमध्ये आलेला आहे. काही दिवसांमध्ये उद्या जे आहे ते मनोज जरांगे पाटील हे आज मुंबईच्या दिशेने कूच करणार आहे. उद्यापासून जे आहे ते उपोषण सुरू होणार आहे. परंतु मंत्रिमंडळाचं शिष्टमंडळ जे आहे ते आजच मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी नवी मुंबईतील एपीएमसी मध्ये दाखल झालेले आहे. माझ्या मागे बघत आहोत शेकडो मराठा आंदोलक, मराठा कार्यकर्ते जे आहेत या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यांना सपोर्ट करण्यासाठी हे या ठिकाणी अनेक महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. मंत्रिमंडळाचं शिष्टमंडळ 2 GR आणि त्याचबरोबर एक राज्यपत्र घेऊन या ठिकाणी येत आहे. आरक्षणासंदर्भात या GR मध्ये माहिती असलेल्याची माहिती भेटते. त्याचबरोबर थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील जे आहेत हे एपीएमसी येथील सचिव रेस्टरूम मध्ये आराम करत आहेत. थोड्याच वेळात त्यांच्या हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण होणार आहे आणि त्यानंतर जे आहे एक सभा घेतली जाणार आहे. त्या सभेमध्ये शिष्टमंडळाबरोबर करण्यात आलेल्या चर्चेविषयी जे आहे ते आंदोलन करताना संबोधित करणार आहेत. आणि त्याचनंतर जे आहे वाशीमध्ये असणारं छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी सभा घेऊन जे आहे छत्रपती शिवाजी महाराज यांना जे आहे पुष्पहार अर्पण करून जे आहे पुढची दिशा जी आहे ती ठरवली जाणार आहे. नीलम, आणि त्याचबरोबर मराठा आंदोलक जे आहे ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. सकाळी त्यांच्या चहा नाश्त्याची सोय देखील या ठिकाणी एपीएमसी प्रशासनातर्फे करण्यात आली होती. थोड्याच वेळात जे आहे मनोज जरांगे पाटील हे उठतील आणि त्यानंतर जे आहे मंत्रिमंडळाचं जे शिष्टमंडळ जे आहे ते या ठिकाणी त्यांच्या चर्चेसाठी येणार आहे. नीलम, मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी यावं, चर्चेसाठी यावं, चर्चा करावी या संदर्भात असं त्यांचं ठाम मत आहे. तर त्यावरती काय अधिकची माहिती? मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री त्यांची भेट घेतील का, किंवा जे आता शिष्टमंडळ येणार आहे ते त्यांची मनधरणी करू शकतील का? नक्कीच आता जे मंत्रिमंडळाचं शिष्टमंडळ येणार आहे ते त्यांची मनधरणी करतील का याकडेच तर सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. थोड्याच वेळात हे मंत्रिमंडळ जे आहे ते त्यांची भेट घेणार आहे आणि त्यानंतर जो आहे तो पुढचा निर्णय जे आहे मनोज जरांगे पाटील हे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जे सभा घेणार आहे यामध्ये ते ठरवणार आहेत. नीलम, कविता, किती वाजताच्या दरम्यान हे शिष्टमंडळ त्या ठिकाणी पोहोचतील आणि मनोज जरांगे यांच्यासोबत ते चर्चा करतील? हे जे मंत्रिमंडळाचं शिष्टमंडळ आहे हे थोड्या वेळापूर्वी जे आहे एपीएमसी मध्ये दाखल झालेलं आहे. परंतु मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती थोडीशी खराब असल्यामुळे जे आहे ते आराम करत असल्याची माहिती समोर येते. आणि सकाळी 9 वाजता जे आहे ध्वजारोहण झाल्यानंतर जे आहे ते मंत्रिमंडळाचं शिष्टमंडळ त्यांची भेट घेणार असल्याची माहिती जी आहे ती समोर येते. नीलम, कविता, याचं अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. आपण पाहतोय मनोज जरांगे आणि मराठा समाज संपूर्ण त्यांच्यासोबत हे आंदोलन करते आहेत. हे आता एपीएमसी मध्ये पोहोचलेले आहेत. आता त्यांना भेटण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ या ठिकाणी पोहोचलं आहे. त्यांच्यासोबत जरांगे यांच्यासोबत ते चर्चा करतील आणि त्यानंतर त्यांची ते मनधरणी करू शकतात की नाही, त्यावर काही तोडगा निघतो का नाही हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.